नमस्कार मित्रांनो, मी वैभव माळवदे. पुन्हा एकदा आपण भेटलेलो आहोत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कालचा आणि आजचा एपिसोड जो होता तो एकामेकाला रिलेटेडच होता आणि कंटिन्युएशनमध्ये होता जो टास्क झाला तो. तर त्या दोघांवरती एकत्र रिव्ह्यू बनावा असा मी विचार केला आणि त्यात पण माझ्या कॅन्सरची किमोथेरपी चालू असल्यामुळे एक दिवस थोडं लेट झालं. तरी आपण प्रयत्न करू की आपण रेग्युलरलीच भेटू. तर दिवस 14वा सुरुवात झाली आपल्या जान्हवी ताईंकडून सुरू झालं आणि नेहमीप्रमाणे तिने असं रडायला चालू केलं निकीकडे. आणि निकीला ती सांगत होती की बाबा मी असं काय म्हटलो नाही, माझं असं काय नव्हतं, मी आयुष्यात खूप माझे मित्र गमावलेत असं, आणि मला जवळ आलं मित्र असं लांब गेला की मला खूप त्रास होतो. अगं बाई, जर तुला त्रास होतो तर त्यांच्या पाठीमागे तू बोलत नको जाऊ. तुला एवढाच जर त्रास आहे तर तू बोलू नको ना. मग आधी बोलायचं आणि मग ते रडत बसायचं. ही त्या ग्रुपची सगळ्यांची सवयच झालेली आहे. काहीही कारण असू दे, कुठलेही टॉपिक असू दे, काही ना काही सुरू करायचं आणि नंतर कळलं की आपल्या अंगाशी येतंय की रडायचं, नाही मी चुकले. तर तिने रडारड चालू केली. त्याच्यावरती आपल्या निक्कीताईंचं असं म्हणणं होतं की नाही वेडी आहेस का तू, हा मी असं सोडीन का, आपली मैत्री तुटेल का, चाहे आपल्या टास्कमध्ये काहीही होऊ दे पण आपली मैत्री तुटणार नाही. बरं बाई, तुमची मैत्री तुटणार नाही. आता त्याच्यानंतर असं झालं की तिकडे त्यांची परत आपली सभा बसली होती गार्डनमध्ये फिरायला आलेल्यांची. तर ह्या सभेमध्ये महत्वाचा टॉपिक काय निघाला की बाबा अभिजित सावंतला इनसिक्युरिटी आहे. तो त्या अरबाज बरोबर बोलायला गेला. अरे बाळांनो, तुम्हाला हे कळत नाहीये की तो खरंच डोक्याने खेळतोय. त्याने कुठे तुम्हाला चीट केलंय. तो निक्की बरोबर बोलतोय, अरबाज बरोबर बोलतोय, पण ज्यावेळी तुमच्या टीम मध्ये खेळतोय त्यावेळी तुमच्याच टीम मध्ये खेळतोय. तो तुम्हाला सांगायला येतोय का की बाबा मी त्या टीम मध्ये खेळतोय, या टीम. तो बरोबर डोकं लावतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तो चांगल्या प्रकारे सांगून देतोय. अभिजित खूप चांगला प्लेअर आहे. हा टॉपिक निघाला कशावरून की एक चांगली खिलाडी कोण, तर अभिजितने ते निकीला का दिलं, आपल्या ग्रुपमधल्या अंकिताला का नाही दिलं. अरे त्याने बरोबर हुशारी केलेली आहे. जिकडे ताकद वापरता येत नाही तिथे असंच करावं लागतं. त्याने शब्द वापरला आहे की मी तह केलाय, तुमचे 50,000 जे बीबी करन्सी मध्ये तुम्ही ठेवा, जे मी ठेवलंय ते मी ठेवतो. आता ह्याच्यामध्ये काय झालं, अरबाज आणि तिकडे हसत बोलत होता की त्याने तो घाबरला आपल्याला आणि तो असं म्हणतो की आमच्या पैशाला तुम्ही हात लावू नका, तुमच्या पैशाला मी हात लावू नका. अरे मूर्खा, ह्याच गोष्टीमुळे मागच्या वेळी कॅप्टन्सी तुमच्या हातातून गेली की तुम्ही फक्त ताकद खेळत बसलात आणि तिकडे डोकं लावून पोरं जिंकून गेली. आता ही गोष्ट पॅडीला डीपी दादांना थोडीशी खटकली. डीपी भाऊ म्हणाले की आपलंच नाणं खोटं आहे असं अंकिताला ते सांगत होते अभिजितबद्दल. मग त्याच्यावरती आलं की अभिजितला इनसिक्युरिटी आहे. आपण एवढा मोठा शो जिंकून आलोय आणि त्याच्यानंतर त्याला हिंदी बिग बॉस मध्ये वगैरे बोलवलं होतं पण तो गेला नाही. इथे का आला, तर इथे कशासाठी आलाय, तर इथे कमी कॉम्पिटिशन, त्याच्या तुलनेत हिंदीच्या तुलनेत आपण जास्त काळ टिकू असं त्याला वाटत, पण नाही, तसं काही नाहीये. तो खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय, ह्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. तो तुमच्या टीमच्या विरोधात खेळत नाहीये, त्याच्याकडे एक चांगली लिडरशिप क्वालिटी आहे. आणि माझं म्हणणं असं आहे या गोष्टीवरती की अभिजित खूप चांगला लीडर बनू शकतो टीमचा ह्या, आणि ह्या टीमला एक चांगल्या मार्गावर नेऊ शकतो. आणि अंकिता एक आहे की ही पूर्ण टीम जोडून ठेवू शकते, तिच्याकडे ती कॅपेबिलिटी आहे आणि ती सुद्धा एक लिडरशिप क्वालिटी घेऊन येते. पण हे जे बाकीचे तिला पाठी थांबवत आहेत ना, ते थोडंसं कमी करायला पाहिजे. मग बिग बॉसचे त्यांना 50,000 जे मिळाले ते त्या दोघांनी आपापले सांभाळून ठेवले. आता पुढचा एक खूप मोठा सीन झाला त्या निक्कीताईचा. तर पॅडी दादांनी काय केलं, तर तू बाहेर बसतोय त्या सोफ्यावरती, तू तुझे सगळे कपड्यांचे ते पर्सनल आहेत ते तू सगळे टाकून ठेवलंस. तर तुझे कपड्यांचे 2 बॉक्स तिकडे पडलेले होते. मग ते 2 बॉक्स त्यांनी बघितले, त्याने कुठल्याही सामानाला तुझ्या हात लावला नाही आणि ते सामान तिथे ठेवलं. तर ती लगेच पेटली. अरे बाप रे बाप, पिसाळलीच, पेटली नाही. तुम्ही माझ्या पर्सनल स्पेसला हात लावताय. आता पर्सनल स्पेस जर तुझी असेल तर ती पर्सनल स्पेस हॉलमध्ये काय करते. तुझी पर्सनल स्पेस तू पर्सनल ठेव. तुझी पर्सनल स्पेस जर तू हॉलमध्ये मांडून ठेवणार असशील तर मग तसंच होणार. हॉल हा साफ राहायला पाहिजे. मग तो अरबाज आला तिकडनं, मग तो वैभव आला तिकडनं, मग ती इरिना आली. त्या इरिनाचं काय इतके दिवस ती चांगली होती पण तिचं कसं वाण नाही पण गुण लागला असं तिची अवस्था झालेली आहे. ती त्या ग्रुपमध्ये राहायला गेली आणि तेव्हापासून ती त्यांचे इन्फ्लुएन्स खाली यायला लागले आणि इन्फ्लुएन्सची तिच्यावरती जरा चांगलीच छवी पडलेली आहे. उगाच ती रडत बसली होती माझं सामान. जेव्हा निक्कीने तुझ्या सामानाला हात लावला होता तेव्हा तुला काय नाही झालं. तिथे त्या वर्षाताईंनी तुझ्या सामानाला हात लावला तर लगेच तुला असं झालं की बापरे बाप, हे काय घडलंय माझ्यासोबत. बाहेर येऊन रडायला लागली. मला वाटलं होतं वैभव जाईल सांत्वन करायला, पण नाही, तो थांबला तिकडेच. मग ती सगळ्यांचे कपडे बाहेर टाकतात का, त्याच्यामध्ये मग अंकिता, डीपी आणि पॅडी हे 3 जण बोलले की तुला जर, अंकिताने खूप चांगलं तिला उत्तर दिलं
की तुला जर वाटत असेल की तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींना कोण घाबरत असेल तर तसं तू घेऊ नको, कोण घाबरणार वगैरे नाही आहे. त्याच्यानंतर पॅडी दादा आले मध्ये, मी तुझ्या सामानाला हात लावला, मी तुझा बॉक्स उचलून खाली ठेवलेला आहे, तुला कालपासून सांगतोय, असं नाही की एकदा सांगितलंय, 10 वेळा सांगितलंय. आणि तुम्ही जर निक्कीचे हिंदी एपिसोड बघितले असाल, हिंदी बिग बॉसचे किंवा कुठलेही, तर तुम्हाला एक तो पॅटर्न कळला असेल निक्कीचा, की निक्कीची ती स्टाईल्स आहे की अशा ठिकाणी सामान ठेवायचं की ज्या ठिकाणी दिसून आलं पाहिजे आणि हे खटकलं पाहिजे डोळ्यामध्ये. मग ते खटकलं की कोण ना कोणतरी तिला सांगणार, सांगितलं तर तिचं उलटं उत्तर असणार काय, मला तुम्ही सांगायचं नाही, मी माझं सामान कधी उचलायचं कसं उचलायचं माझं मी ठरवेल. बरं बाई तुझं तू ठरव. मग इतकं सांगून सुद्धा तू ऐकलीच नाही म्हटल्यानंतर पॅडी दादाने ते खाली ठेवलं की मग त्याचा मोठा मुद्दा करायचा. म्हणजे तिला ती सवयच आहे की मोठा मुद्दा कसा करायचा, तिला ते बरोबर कॅमेरा अट्रॅक्ट वगैरे कसा करायचा एकदम पद्धतशीर तिला माहिती आहे की आपला गेम आपण टीव्हीवर कायम कसे दिसत राहिलो पाहिजे हे तिला स्पष्टपणे सगळं माहिती झालेलं आहे. मग निक्की लगेच भडकली की अंकिता मध्ये मध्ये बोलते, हवा ती तुमच्या मूर्खपणामुळे कॅप्टन झाली आहे. तुमच्या मूर्खपणामुळे नाही, अंकिता कॅप्टन झाली आहे तुमच्या पूर्ण की तुझ्या पूर्ण ग्रुपच्या मूर्खपणामुळे. समजलीस, तुम्ही ताकद करत राहिलात त्याच्यामुळे तुम्ही हरलात आणि मूर्ख ठरलात. मग तिचा तो शहाणपणा झाला निक्कीचा की माझं घर आहे, मी हवी तशी राहीन, माझं घर मला स्वच्छ ठेवायचं नाही ठेवायचं माझं मी बघेन. आता मला ह्याच्यात एक प्रश्न आहे की तो अरबाज तिकडनं धावत ज्यावेळी आला की बाथरूमात मुलींचे केस पडले आहेत, हे कळले ते झालं, ती तुझी पर्सनल स्पेस होती, ती खराब झाली, तुला घाण वाटलं, तू सांगितलंस लगेच क्लीन करून टाक, हे करा ते करा, अभिजित करेल, इरिना करेल, मग ते त्यांचं भानगड झाली. मग तुझ्या निक्कीताईने, तुझी निक्कीताई ना बाई आमची निक्कीताई, तुझ्या निक्कीने तिने काय केलं की तुझ्या बबडीने सामान सगळं हॉलमध्ये ठेवलं, तिथे ते हॉल घाण केला, तो बरोबर आहे तुझ्या दृष्टीने. बाथरूम मध्ये घाण झाली ते चुकीचं आहे. अरे एवढंच होतं, ती बाथरूम मधलं कॅमेरा पण नाही तिकडे, काढून टाकायचे होते, फ्लश करून टाकायचे होते. नाही, पण तुम्हाला त्याचा मुद्दा बनवायचा आहे. पण तुझ्या निक्कूने तुने काय पण केलं तरी बोलायचं नाही तू. मग त्याच्यानंतर डीपी दादा त्या इरिनाला, ह्याला जान्हवीला आणि निक्कीच्या विरोधात आले की तू सगळ्या आमच्या सामानाला हात लावू नको वगैरे. मग त्याच्यामध्ये त्या वैभ्याला लगेच डॉन दादा भाई त्याच्यामधला बाहेर आला की कॉमेडी घालीन तुझी, लाज वाटते का बघ, ह्याला टोनिंग बघ तुझी, बाबा टोनिंग बघ. बर तुझी टोनिंग, तुझी काय बाळा खूप चांगली टोनिंग आहे का, हा तुला काय वाटतंय हे 4 असे मोठे मोठे मसल बनवले, असं करून दाखवलं म्हणजे झालं का. अरे तसं नसतं रे मूर्खा, तू माझं नाव खराब करायला बसलाय असं मला वाटतंय. त्याच्यानंतर काय झालं की डीपी दादा आणि आपली इरिना हे दोघं जण आपला टॉपिक सॉल्व्ह करायला बसले होते. आता त्या दोघांनी आपापला टॉपिक सॉल्व्ह केला असताना नाही, ह्या शानपणाला मध्ये यायचं, तुझा टोन चुकला. अरे तुझा टोन किती चांगला आहे बाबा, तू एकदम थर्ड क्लास बोलतोयस तू, त्याला काय अर्थच नाही. मग आता पुढचा पॉइंट काय, तुमच्यासाठी मला इथे खूप अभ्यास करावा लागतो, ते लिहावं लागतं. आता घनश्याम तिथे आला, पॅडी भाऊनी त्याला मस्त घेतला, बाबा इकडे तुझं काय म्हणणं ह्याच्यावरती, तुझी निक्कू बरोबर वागली का. नाही, पण तुम्ही तिच्या पर्सनल स्पेसला, अरे बाळा तू घनश्याम, अरे शेपूट, तू डबल ढोलकीच राहिलास रे बाळा, अजून तुझ्यामध्ये काय बदल झालाच नाही, तो आहे तसाच ते माझे निक्कूत आहे, पण तुम्ही हे करायला नको होतं. अरे तू बरोबर आहेस का. आणि ह्या ग्रुपला असं वाटतंय 3-3, 4-4 जण करून त्या डीपीदाच्या अंगावर जात आहेत. त्यात एक चांगला स्टँड त्या वर्षा उसगावकरने घेतला. ही निक्की आली लगेच कात्री बित्री घेऊन, मी तुमचं ते काय हेअर ड्रायर वगैरे ते काय कटच करीन, तुम्ही मलाच पाठव. मी गेलो असतो तिच्या पण सामानाला कात्री धरून राहिलो असतो, तिकडनं कात्री धरल्याबरोबर तिचे हातपाय लटपडले, तिने काय कापलं नाही, अवघाच आपली धमकी, मी कापलं, तिने कापलं असतं मी पण कापून टाकलं असतं. नाही ते कपडे बिपडे सगळे टाकले असते पाण्यामध्ये, स्विमिंग टँकमध्ये बुडवून काढले असते, बॅगा बिगा दिल्या असत्या फेकून, मी पण तिचे काय केलं असतं बघून घेतलं असतं मग पुढचं पुढे. आता सगळ्यांचं म्हणणं आहे की बाबा तू ह्या पातळीला ती जाते तर आपण पण जायचं नाही. एकदा जाऊनच बघा ना, तिची ताकदच नाही तेवढी जायची. ते फक्त बोलायचं, तिला माहिती इन्स्टिगेट कसं करायचं, इन्स्टिगेट करून द्यायचं, भांडणं करायची, समोरच्याची काय हात लागतो, काय लागतो, पाय लागतो माझ्या सामानाला ते बघायचं नाही, मोठा भांडण करायचं, हे ठरलेलं. आणि मग तिची ती चांडाळ चौकटी येते ना, भाऊ पाठीमागून तिचा सपोर्ट करते. मग अंकिताचं असं म्हणणं होतं की निखित सारखं वागणं म्हणजे आपली पातळी खाली घालवणं. एका अर्थी बरोबरच आहे, अंकिताचा तसा स्वभावच नाही आहे. पण गे बाय माझे, तू कोकणातला असं नुसता त्या एका कोपऱ्यात बसून रडत राहू नको, काहीतरी ते का नड, आम्ही असो. बघूया पुढचा काय.
त्यात योगिता ती लांबच राहिली, ती एकटी जाऊन कोपऱ्यात बसून रडायला लागली. ती म्हणली मला काय ही एवढी क्रिकेट झेपे ना. मी ती बिग बॉसने तिला आतमध्ये बोलवून घेतलं आणि तिने सांगितलं की आय वॉन्ट टू गो आउट, मला नको ती ट्रॉफी बाबा, तू मलाच ठेवा, मला काय हे झेपे ना. तू थोडीशी योगिता स्पोर्ट्समॅनशिप ठेवली पाहिजे, तुझ्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे पण तू खुलून बाहेर येत नाही, असेलही तुझं नेचर तसं की तुला जमतच नाही एवढी क्रिकेट. मग बिग बॉसने एक मस्त डायलॉग मारला स्पायडरमॅनवाला की विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटीज. सोयी सुविधा जशा तुम्हाला मिळतात तसं तुमच्यावर जबाबदारी पण वाढते. वा, एवढा मोठा डायलॉग दिला. परत योगिता थोडीशी बूस्ट झाली असेल थोड्या दिवसासाठी तरी. पण ह्या आठवड्यामध्ये जे नॉमिनेशनचं पुढे टास्क झाला तो एक, त्याच्यावर आपण करूच चर्चा. तो थोडंसं मला वाटतं की बिग बॉस खरंच बायस होते का, की ती जी क्रिएटिव्ह टीम आहे त्यांच्या डोक्यात काय चाललं असेल त्याबद्दल पण आपण बोलूच आता. आणि त्याच्यामध्ये मग अंकिताचं, आणि ज्यावेळी ती ह्याला निक्कीला बोलली की बाबा तुझं हे आम्ही, तुला वाटत असेल तुला कोण घाबरते, तर तसं काय घाबरत वगैरे नाहीये. तर हे ऐकल्यानंतर ती निक्की लगेच भेटली की बाबा त्या योगिताच्या भीकमुळेच त्या अंकिताला कॅप्टन्सी दिलेली आहे, योगितानेच भीकमध्ये दिली आहे तुला कॅप्टन्सी. आता हे कसं आहे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट, मला नाही मिळालं म्हणजे ते आंबटच आहे असं ते धरून चालायचं. एखाद्या आठवड्यात ही कॅप्टन, आता हेच नव्हतं कॅप्टन्सी टास्क, आपण ते बघूच. तिला जर कॅप्टनशिप मिळाली तर मग तिचं काय म्हणणं आहे ते पण आपल्याला कळेल. मग आंबट नसतील द्राक्ष, मग ती एकदम गोड गोड लागतील. वा रे वा, बघूया, मजाच मजा नुसती. आता टास्कला सुरुवात झाली. 2 टीम पडल्या. टीम एक कोणती होती, निक्की, अरबाज, वैभव, इरिना, जान्हवी, सूरज आणि घनश्याम. ह्याच्यात मला वाटतं सूरज जो आहे तो बिनकामी ह्या टीममध्ये अडकला. वास्तविक सूरज त्या टीममध्ये असता तर थोडंसं बघायला मजा आली असती, पण आता काय, जाऊ दे. मग इकडचा संचालक कोण होता, वैभव. आणि टीम बी, आर्या, अभि, वर्षा उसगावकर मॅडम, धनंजय आणि निकी, योगिता आणि पंढरीनाथ. निकी त्या ग्रुपमध्ये होती. तर इथे कोण होतं, आर्या, अभिजित चव्हाण, वर्षा उसगावकर, धनंजय पवार, अंकिता होती इथे, आणि पंढरीनाथ होता आणि योगिता होती. बरोबर. मग ह्या टीममधली संचालक कोण झाली, आर्या. आता आर्या संचालक झाली. आधी आर्या खूप स्वतः कन्फ्यूज असते, तिला गेम खेळायला जमत नाही, पण ठीक आहे, ती कॅप्टन झाली, ही संचालक झाली. आता मला काय म्हणायचं होतं, हा गेममध्ये मात्र टीम एने त्यांना भरपूर वेळा हे केलं. आपली स्ट्रॅटेजी त्यांनी बरोबर वापरली, म्हणजे सुरुवातीला तरी बरोबर वापरली. म्हणजे जसं बाळ घेऊन बसले, बाळाशी बोलत राहायचं होतं. ते आपण पॉईंट एक समजून घेऊया. त्यात पहिलं बिग बॉस काय म्हणाले की पाहुणे येणार आहेत, ते पण जुळ आहेत, निखिल आणि दामलेंसारखे नाही. अरे निखिल, त्या दिवशी तू सुद्धा असं पायावर पाय टाकून मला ते प्रकरण झालेलं पटलं ना, तुला कोणी विचारलंय का काय पटतंय काय नाही पटत आहे, तुला आधी स्वतःला कळतंय का तू कुठल्या ग्रुपमध्ये खेळतोयस? नाही, तुझी तेवढी अक्कलच नाहीये की तुला काय समजतच नाहीये काय चाललंय. मग काय म्हणून तुझ्याबरोबर कोण डिस्कशन करेल, पायावर पाय टाकून एकदम बादशाह का, हा मला असे वाटते. तुला काय वाटतं कोणी विचारत नाही, कारण तुला तुझे बाहेर जायचे चान्सेस लागून आलेले सगळ्यात जास्त मला असं वाटतं की तूच बाहेर जायच्या सध्या तरी ह्याच्यावरती आहेस. मग नियम काय होते, बेबीला पूर्ण वेळ उचलून घ्यायचं, खाली ठेवायचं नाही. दुसऱ्या टीम बद्दल बोलायचं, दुसऱ्या टीमच्या प्लेयरच्या चुगल्या करायच्या, त्यांच्याबद्दल काय ना काय बोलत राहायचं. मग टास्क काय होता, जर बेबीने रडायचा आवाज केला की लगेच स्विमिंग पूलमध्ये उडी मारायची, वरती यायचं आणि लंगोट बदलायचं आंघोळ करून. दुसरं, बेबीला भूक लागली की बेबीचा एक दुसरा आवाज येईल, तर बेबीचं जे फूड आहे ते सगळं एका माणसाने अख्खं फूड एका टाइमला खायचं. मराठीतच बोलायचं. एका एरियामध्ये 2 बाळ असता कामा नाहीत. आता अंकिताने टीम बी निवडली. अंकिता ह्या टीम मध्ये होती कारण ती कॅप्टन होती आणि तिला निवडायची परवानगी होती, तुम्ही कुठल्या टीम मध्ये खेळणार तुम्ही सांगा. तर अंकिताने बी टीम निवडली. आता काय होत होतं, अंकिता बाळाला घेऊन होती, पण ही बाजूला कोण होती, निकी. आणि चांगला खेळली, सुंदर. निकी वेल डन गेमसाठी. काय करायचे, बाजूला थांबायचे आणि खूप क्यूट आहे ना बाळ, खूप क्यूट आहे. मग त्याच्यावरून ते सांगायचं, हो बाळ खूप क्यूट आहे ना. क्यूट इंग्लिश शब्द वापरला, चला 5,000 रुपये, 1 पॉईंट कमी. बरोबर. मग त्याच्यानंतर एक खूप मोठा पॉईंट इथे झाला की अंकिता असं बोलली की माझो झील ह्यो मालवणीतच बोलतलो. मग त्याच्यावर वैभव, मालवणी ही मराठी नाहीये. अरे मूर्खा, तू कुठल्या जगात राहतोस? मालवणी ही मराठीचीच एक उपभाषा आहे. आता जसं तुम्ही म्हणालात मारवड होय की मुंडकं छाटून टाकेल,
तुझी ही जी टोन आहे ते मुंडकं छाटून टाकेन. त्या मराठी नाही, मग ती तुझी गावातली भाषा झाली ना रे बाळा. भाषा काय असली पाहिजे की मी तुझा डोक्याचा शिरच्छेद करीन असं तू बोलायला पाहिजेस. मग तुला एवढी मराठी आहे तर. पण नाही, तुला ते जमणार नाही. म्हणजे डीपी दादा आता कोल्हापुरी वापरतात. होयच की मग आमच्या नादाला कुठं लागायला आहेस. मराठीच आहे ना ती. ऐराणी थोडीशी शब्द ऐराणीचे आहेत, म्हणजे ती मराठी नाही असं होत नाही. महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा मराठीमध्येच येतात. तुम्हाला अगदीच पुणेरी मराठी हवी असेल तर तुम्हाला तसंच बोलावं लागेल. तसं नसतं रे. आणि तू शिकवणार मालवणी मराठीची, ज्याला भाषा मधला शहामृगातला काही दुसऱ्या मधला आहे हे ज्याला समजत नाही, तो काय म्हणजे हे शिकवणार. आता त्याला काय समजतच नाही, कुठला आपल्याला लिहिता येत नाही आणि तू मराठी भाषेबद्दल बोलणार. तर रितेश भाऊनी जरा हे थोडं मनावर घेतलं पाहिजे आणि त्याला समजवलं पाहिजे की बाळा तुला शहामृग आणि षटकोनातला हे पण कळत नसेल तर तुला ते शिकून येणं खूप गरजेचं आहे. आणि तू काय त्याच्यावरती पॉईंट देणार. बरं, ह्यांनी खूप फेअर गेम खेळायचं वगैरे ठरवलं, पण ते काय त्यांना जमलं नाही टीम बीला. आता टीम ए पूर्णपणे अशी बायस खेळतच होती ना, कुठले पण पॉईंट काढून आणत होती. टीम बी काय करत होती, म्हणजे तुम्हाला सांगतो हुशारी काय होती की वैभव काय करता, शांत बसायचा, रूल मोडायची वाट बघायचा, उठायचा, डायरेक्ट जाऊन लिहायचा. असं झालंय 5,000 पॉईंट कट. मी संचाला काय मी सांगेन तो नियम, मी सांगितले एकदा, मी सांगितले हीच पूर्व ते हीच पूर्व. तर आर्या अरे करू दे त्यांना चूक झाली की उठ झालेली, शेवटचा निर्णय संचालकाचा राहील ना. लिही ना. ते अनफेअर खेळतायत दिसलं ना तुला, मग ते चालतायत ना, मग चालता चालता बाळाला धक्के बसतायत, लिही 5,000 कट करून टाक. तिने बाळाला मिठी मारली, दंगोड घालताना बाळाला श्वास घेता येत नाही, दे 5,000 कट करून टाक. बाळाला इकडे दुसऱ्याच्या हातात दिलं, धक्का लागला, बाळाला 5 वेळा धक्का लागला, 25,000 कट करून टाक. बघून घेऊ ना आपण काय करायचं ते. तुला जर फेअर खेळायचं समोर त्यानं पण फेअर खेळू दे. अनफेअर चालायचं, पूर्णच अनफेअर खेळून टाका, घालून टाक. तुला माहिती आहे ना तुझ्या लाख रुपयातले 10-15,000 पण ठेवणार नाहीत ते नीट आहे शेवटपर्यंत. तू तरी कशाला ठेवतेस मग. सर आहे समोरचा अनफेअर दिसतोय तर मग कशाला राहिले. मग ते दिलं होतं पुढचा त्याला की बाळाला रडलं तर बाळाला भूक लागली ना, बाळाचं भुकेचं पण सायरन वाजला. मग बाळाला द्यायचं होतं काय, बाळाचं एक फूड जे होतं ते घरातल्या एका मेंबरने खायचं होतं. मग त्या अरबाजने खायला चालू केलं, त्याला काय झेपेना, नुसतं वाकावाकी कार्यक्रम. ते खाल्लं की वा. मग लगेच इकडनं आले, नाही बाळ आहे, बाळाला उलटी होऊ शकते. हो, बाळाच्या एवढ्या मोठ्या माणसाला, एवढ्या बॉडी बिल्डरला उलटी होते बाळाचं खाणं खाऊन. आधी तर म्हणाला खूप छान लागते, छान ओळखता का तुम्ही. बरं, मग पुढचा दिवस मात्र तो कंटिन्युएशन मध्येच होता, म्हणून आपण एकत्र रिव्ह्यूचं म्हटलंय. तो एकदमच म्हणजे असा गेला की बापरे बाप, आता काय होईल काय नाही. तर त्याच्यात ते बाळाचे पाय बी ओढाओढी निकीने चालू केलं. ती जान्हवी आली, निकी आली, मग हे घनश्याम मध्ये लुडबुड करत होतं. त्या तांगड्या बिंगड्या बाळाच्या मोडून टाकल्या. आता जेव्हा रडायचा आवाज यायचा त्यावेळी डायपर चेंज करायचं होतं बाळाचं, लंगोट बदलायचे होते बाळाचे. ते घनश्याम असा अर्धवट बुडून यायचा. आता हा अर्धा बुडालाय, अरे तुम्ही कशाला सांगताय, त्याला करून दे, लावून झालं की जा तिकडे लिहून टाक. अर्धवट भिजला होता, पूर्ण आंघोळ केली नाही, 5,000 कट. तुम्ही आधीच त्यांना सांगताय, मध्ये परत गेलं असं गुडगुड करत, परत 2 डुबक्या मारून आलं. तुम्हाला कळत नाही, तुम्हाला आम्ही कसं समजावं हेच मला समजत नाही की तिथे राहणारे हुशार जण आहात, पण असं का वागता कधी कधी कळत नाही की आधीच बोलून घाण करायची. अरे थांबा, समोरचा चुका करतोय ना, मग त्याला पोट भरून करून दे, तुम्ही पोट भरून लिहा. मग घनश्यामला ती त्याच्यात मोठा विषय म्हणजे इरीना घेऊन जातो. नाही पूर्ण बुड. अरे पूर्ण बुड, त्याचं बूट टेकलं खाली, त्याला झेपणार आहे का, त्याची उंची किती, ते स्विमिंग पूल किती मोठं त्याच्यासाठी, ते बुडाबुडीत गेलंच तर काय करता, म्हणजे काढू त्याला, पण बुडलं खाली, त्याचे पाय पण पोचत नव्हते तरी पण तेव्हा बुडालं. मग ते बाळाच्या तगड्या बिगड्या तुटल्या, त्या निकीनं उडून ताणून हे केलं. मग त्याच्यानंतर बिग बॉस भडकले, बोलले तुम्हाला बाळ दिलं होतं मी तेव्हा तुम्ही खूप भाऊक वगैरे होऊन ते बाळ हातामध्ये घेतला आणि मला दे ना असं करत सगळेजण करत होता, पण तुम्हाला ते जमलं नाही. बरं, कार्य रद्द केलं ते बरंच झालं. एका अर्थी बाळाचं काय पार्ट 1 पीस मध्ये बाळ राहिलंच नव्हतं, त्याला प्रेमाने जपायचं होतं. मग त्यांचं चालू झालं दोघांचं की म्हणजे निकीचं वगैरे बोलणं की हे आम्हाला शिकवणार, आमच्या इमोशन हे ते इमोशनलेस आहेत ही लोक. अरे तूच तांगड्या तोडल्यास,
जपायला मग पॅडी भाऊ बरोबर म्हणाले की तू अशी मध्ये आलीस तर मग पुढच्या वेळी असंच होणार, तू तयार राहा. मला नको घाबरो कोणी, मी न घाबरत. नाही घाबरत, तू बरोबर आहे, पण तुझ्या अंगावर आल्यानंतर बरोबर थांबतेस तू. आता काय झालं, टीम ए कडे राहिले होते 55,000. कार्य रद्द झाल्यानंतर टीम ए कडे 55,000, टीम बी कडे 15,000. आता इथे निकी काय बोलली की तंगड्या तोडल्या हा शब्द वर्षाताईंनी वापरला. मग भावना बघितलात का, आईचं प्रेम कसं करणार, हिला जाऊ द्या. मग त्याच्यावरती अंकिताने स्टँड घेतला. तू चुकीची आहेस, मातृत्वावर जाऊ नकोस निकी, ह्याचा हक्क तुला कोणी दिलेला नाही मातृत्वावर. आता इथे काय झालं होतं, त्यांचा एक पर्सनल तिथे सीन होता की त्यांना मूल वगैरे नाही. मग त्याच्यामुळे त्यांना ते थोडं म्हणजे जास्त लागण्यासारखं होतं. आणि बरोबर आहे, हे लोकांच्या तोंडाला आवर नाही आहे, माणूस किती मोठा आहे किती छोटा आहे काहीच बघत नाही, उठसूट आलं आणि म्हणजे काय दिली आहे जीभ म्हणून लावायची, टाळूला वाटेल तसं बोलायचं. आणि त्यात त्या निकीत त्या बोलणं म्हणजे अगं बाई किती छान, हे बघा, ह्या बघितल्यात त्या भावना, त्याचं जरा बाहेर बरं का, आई तर प्रेम कसं करणार, जाऊ दे, असं तिचं ते बोलणं असतं. मग आता इथे बसले होते अंकिता आणि डीपी. तर ती अंकिता डीपी वानं म्हणत होती की घनश्यामला ना कानफोड असं वाटत होतं मला, किती खोटं बोलतो तो. ना बरोबर आहे 100% अंकिता, फक्त कानफोडावर नको, लहान लेकरू आहे ते, पटकन कुठेतरी लागेल त्याला, तर बरोबर नको तू. पण आहे घनश्यामला ती सवयच आहे की इकडचं तिकडे करायचं. आणि नाही, मी नव्हतो तिकडे त्याच्यामुळे मी बघितलं नाही, आणि म्हणजे खोटंच बोलायचं. तर काय करणार, आता इथे काय पर्सनल अटॅक करायचं नाही, चालतं यांचं. टीम म्हणजे निक्की, जान्हवीचे बाकी तिचे पाठराखे सगळे जे आहेत, आणि एक लुडबुड घनश्याम, आणि हल्ली इरिना पण त्याच्यात का गेली आहे बाबा काय माहिती. त्यांची सवयच आहे की असं किरकिर करायची आणि दुसऱ्या दिवशी माफी मागायची. ताई मी तुमच्याकडे कशी येऊ मला कळत नव्हते, पण मी कसं धाडस करून आले, मला तुमची खरंच मनापासून माफी मागायची, मी तुमची माफी मागते. अगं पहिली माती खायचीच नाही ना, नंतर माफी मागायची असेल तर. मग त्यानंतर काय झालं की सगळे जेवायला बसले होते. तर ह्या पॉईंटमध्ये एक गोष्ट अशी राहिली की त्यावेळी वर्षाताई तिला बोलल्या की तू जे बोललीस ते अक्षम्य आहे, पण जाऊ दे, आता काय बोलून झालेलं आहे तुझं, एकदा तोंडातून निघाला शब्द की निघाला, मग तो काय परत पाठी घेता येत नाही. खरंच आहे ते, पण असं तिने बोलायला नको होतं. आता त्या बाईला कोण समजवणार, अशी बाई कशी बाई, तिच्या घरातले पण सगळे राहत असतील काय माहिती, एवढी किरकिर. मग ते इन्स्टिगेट होणार असं समोरचा माणूस. आता दुसरा मुद्दा इथे होता की जान्हवीच्या बाळाचं नाव आर्याने काढलं होतं. वास्तविक पाहता आर्याची चुकी आहे, तिला ते काढायची गरज नव्हतीच. मग अंकिता म्हणाली की काय माझा पण बाप वगैरे काढला त्यांनी, नवरा काढला, माझ्या नवऱ्याबद्दल बोलले, तिच्या बाळाबद्दल बोलले. मग जान्हवीचं म्हणणं काय की नवरा वेगळा बाळ वेगळं. बाई कुठल्या दुनियेत राहतेस तू, अगं बाळावरचं पण भावना त्याच, बाळाबद्दलचं प्रेम तेच, आणि नवऱ्याबद्दलचं प्रेम तेच. उद्या तू काय म्हणशील, माझ्या बाळाला नको काय करू, बाळ माझं मला जपून द्या, नवऱ्याला घ्या मध्ये घ्या दप्पडी द्या, नवऱ्याला मारा टपाधप, बाळाला काय करायचं, असं होणार आहे का. तू दोघांना पण प्रोटेक्ट करणार ना, दोघांच्याबद्दल इमोशन सेम, त्या दोघांबद्दल कोण काय बोललं की तुला राग तेवढाच येणार. म्हणजे निदान मला तरी, आता मला 1-2 वर्षाची मुलगी आहे, मला एक बायको आहे, मग मी असं म्हणेन का नाही पोरगी बायकोला घ्या तोडवा, असं करणार आहे का मी, नाही. अगं दोघांसाठी माझ्या भावना सेम, सगळ्यांसाठी तसं. तुझ्या कुठल्या भावना आहेत बाबा, तुझ्या तर लायकीवाल्याच भावना असतील, अवकात लायकी, त्याच्यामुळे ते होत असेल, जाऊ दे. तुम्हाला काय वाटतं मला एकदा कमेंटमध्ये सांगाच तुम्ही. मग त्याच्यानंतर यांचा एक मुद्दा चालू होता. आर्या सांगत होती अभिजितला, डीपीला आणि अंकिता बसली होती की मला स्वप्न पडलेलं, तर माझ्या स्वप्नात सगळे आले होते, जान्हवी नाही आली. मग ती असं सांगतच होती की येऊ पण शकत नाही ती. ज्या लोकांना वाटतं की ही अर्धा तास बघितल्यानंतर ही खूप चांगली आहे, त्यांनी अजून अर्धा दिवस तिच्यावर घालवलं तर कळेल किती चांगली आहे किती नाही. आता हे नॉर्मल तिचं बोलणं आहे, हिला पण सवयच आहे बरं का एक पिन घेऊन टोचायची, पण त्याच्यावरती जान्हवी खवळली, तो म्हणून सांभाळून बोल, लायकी राहायचं, कळलं काय, माझ्या नादी लागू नको. ते तिचं 3-4 एकदम ठरलेले शब्द आहेत, ते तिने वापरले. काय तोंड सांभाळून बोलायचं, तुझी लायकी आहे काय, भेंडी माझ्या नादी लागू नको, म्हणजे भेंडी माझा होता पण लागू नको. आता हे कसं आहे माहिती आहे का की काही झालं की एखाद्याची लायकी काढायची, म्हणजे याला मागच्या वेळी हिला रितेश दादांनी सांगितलं की बाई लायकी काढतेस, तुझी अवकात नाही, तोंड अगं दुसऱ्याला जेव्हा आपण सांगतो
की तुझी लायकी नाही, तू तोंड सांभाळून बोल. त्यावेळी समोर आरसाच होता की स्वतःलाच बोलून बघायचं ना एकदा, की आपली लायकी आहे का, लायकी म्हणजे आहे का बाई तुझी लायकी, एवढ्या दुसऱ्याची लायकी काढण्या एवढी. मग एक खूप चांगला सीन झाला तिकडे. आता यांचं तर मिटलं, भांडणं बघून आम्हाला पण कंटाळा आला आता. आणि ह्यावेळी माझं तर स्पष्ट मत आहे की रितेश भवन बिग बॉसच्या टीमने थोडंसं काय केलं पाहिजे माहिती आहे का, इथे थोडं स्ट्रिक्ट त्यांच्याबद्दल काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. आता त्यांचं काय म्हणणं होतं एकदा बिग बॉसचं, की अंकित ही निकी जी आहे तिला ती सांगत होती की हे असं करू नको, कपडे विस्कटून टाकू नको. तर तेव्हा निकीला बिग बॉस काय अंकिताला बिग बॉस काय म्हणाले की तुमच्या पर्सनल गोष्टींमध्ये आतमध्ये घर कसं सांभाळायचं त्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही. टास्क बद्दल असेल मोठा गुन्हा झाला तर मी मध्ये पडणार. आता मला सांगा की अंकिता काय करू शकते, तिला सांगू शकते की तू हे चुकीचं बोलतेस, तुला हे असं वागलंच पाहिजे. पण जर समोरचा वागतच नसेल तर ती काय तिचे असे केस धरून तिला असं आपटून धोपटून आणणाऱ्या का आतमध्ये उचल म्हणजे उचल. आता मग ते तुमच्या दृष्टीने हिंसा होईल. म्हणजे सांगितलं तर ती ऐकत नाही. हे सांगण्यापलीकडे बिग बॉसमध्ये आपण काय करू शकतो बरं, तुम्ही जेल बिल तरी ठेवलंय का की तिने चुकी केली म्हणून तिला जेलमध्ये टाकायचं 8-10 तास, तसं पण काय करू शकत नाही. मग ह्या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर एक छान गोष्ट काय घडली की सूरज आपला शांत बसला होता की मीच ट्रॉफी नेणार, 12 नंबरला मी नाव लिहिलंय तिकडे, शेवटी आलोय सगळ्यात आणि सगळ्यात शेवटी मी जाणार. नाही बाळा, तू जिंकलाच पाहिजे, तुझ्याबद्दल क्लॅप, तुला ट्रॉफी मिळेल अशी आमची सगळ्यांची पण इच्छा आहे. फक्त थोडासा अजून तू कॉन्फिडन्स बूस्ट करून ये गेममध्ये. आणि तू येतोयस, आम्हाला पुढच्या ग्लिम्समध्ये दिसलेलंच आहे की तू पुढच्या एपिसोडमध्ये अरबाज आणि वैभवला नाडलायस, ते आपण बघूच पुढच्या एपिसोडला. पण आहेत तुझ्यात तो दम आहे, तुझे एकदम निखळ मनाचा 0 फिल्टर म्हटलेला आहे मी पहिल्या दिवसापासून, तसा माणूस आहे 100%. आता ह्याच्यामध्ये पुढे काय होतं, अभिजित सावंत तिथेच होता, त्याने बघितलं, तो बोला हो तू जिंक ना आणि तू डिझर्व पण करतोस. हे बघा, हे फक्त बोलण्यासाठी तो बोलला नाही, त्याने असं बोलून समोरच्याचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो पण खूप चांगला हाय केला. मला तरी वाटतंय की खूप म्हणजे चांगली गोष्ट झाली की तो बोलला असं, की म्हणजे त्याला ह्या जागेने निकी वगैरे असती तर मग आम्ही इथे कशासाठी आलोय ना, आम्ही काय आलोय, आम्ही काय त्या गोट्या खेळायला आलोय, आम्ही जिंकणार, ट्रॉफी तर मीच घेऊन जाणार. अगं तिला एक कॅप्टन्सी नाही मिळाली तर ती एवढी थरथर झाली. मग मी ट्रॉफी नेणार म्हटल्यानंतर ती जीवावरच उठली असती त्या बिचाऱ्या सूरजच्या. पण अभिजित सावंतने एकदम चांगलं त्याला सांगितलं की हो जिंक तू आणि जिंकावंस अशी आमची पण इच्छा आहे. अभिजित सावंत, यू आर अ व्हेरी गुड प्लेअर, खूप चांगला प्लेअर आहेस तू, आम्हाला तुला अजून चांगलं खेळताना बघायला खरंच आवडेल. म्हणजे निदान मला तरी आवडेल, तुम्हाला आवडेल की नाही मला नक्की एकदा कळवा. आता काय झालं, आर्या परत गेली जान्हवीकडे, पाय बी धरून मी तुझी माफी मागते, खरंच मी तुझ्या मुलाबद्दल बोलली असेल का. मला काय म्हणायचंय बिग बॉस की ह्या सगळ्यांना असं लेट का कळतं. आधी अशी माती खायची, अशी गोळा करून करून असं बोलायचं आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी अगं बाई असं बोलले मी, आता परत जायचं, सॉरी माझं चुकलं, पाया बी पडायची, ऍक्टिंग बिक्टिंग करायची. म्हणजे ते अर्थच नाही त्याला, काय चाललेलंच असतं त्यांचं. मग बिग बॉसची घोषणा झाली की 50,000 करन्सी मिळाली तुम्हाला आहे दोघांना. आता त्याच्यावरती पुढे टास्क होईलच. मग आधी हे सगळे बाहेर गार्डन एरियामध्ये बसलेले असताना निकीला निकी बाबा तुमची टीम जिंकली आहे, काय हवं. तर बिग बॉस माझी कॉफी द्या कॉफी. मग बिग बॉसने मस्त तिला पण लाट टाकली की कॉफी, तुम्हाला कॉफी द्यायला म्हणजे तुम्ही सांगितलेलं सगळं ऐकायला मी काय अरबाज नाही. अरे मग त्यावर अरबाज पण मूर्खा का हसत होता. हे निकीला बोलत नव्हते, हे अरबाज तुला बोलत होते की तू शेपूट बोलून राहायला लागलास. म्हणजे तुला एवढं कळलं पाहिजे की आता आपल्याला वैयक्तिक इंडिव्हिज्युअल गेम खेळायला पाहिजे, तर आपण तिच्या पाठी किती राहणार, ते राहता कामा नये. बघू पुढचा निर्णय तुझा, तुला शेपूट बनायचं आहे का उभं राहून खेळायचं. आता साधा सोपा टास्क झाला, ह्याबद्दल आपण थोडंसं बोलू. टास्क मला वाटतं ना मेकर्सना आधीपासूनच ठरवायचं होतं की कोणाला नॉमिनेशनमध्ये टाकायचं नाही, कोणाला सेफ करायचं. म्हणजे तुम्हाला सांगतो मी, 1 साइडेड गेम झाला, अभिजित आणि अरबाज गेला. मग त्याने कोणाला निवडायचं तर सेफ कार्ड, पॉवर कार्ड यूज करायला त्यांना बोलवलं. तर टास्क काय होतं, सिम्पल, 2 पॉवर कार्ड दिलेले होते, एका माणसाला सेफ करायचं, नाहीतर काय करायचं, नो ड्युटी फॉर अदर. आता साहजिक आहे, दोघं पण यातला कुठलाच नो ड्युटी फॉर अदर निवडणार नव्हते. दुसऱ्या माणसाची एखादी ड्युटी वाचवून त्यांना काय भलं होणार नव्हतं, त्याच्यापेक्षा सेफ करायला पाहिजे होतं कोणाला तरी. आता इथे काय झालं, अरबाजने मस्त शाळा केली, घनश्याम अगदी लो प्लेअर असला तरी त्याने काय केलं की निकीला सेफ केलं. अभिजितने काय केलं, त्याला माहिती होतं मागच्या विकेंडच्या ओव्हरला पॅडीदादा खूप बॉटमवरती होते, बॉटम 2 मध्ये होते, म्हणून त्यांनी काय केलं की पॅडीदादांना सेव्ह केलं. आता
ह्या दोघांनी सेव्ह केल्यानंतर काय झालं की ज्यावेळी पॅडीदादांना त्यांनी विचारलं की बाबा उथळ पाणी खळबळ, पॅडीदादांचं जे बोलणं झालं की काय झालं आता पण तुम्ही एवढे असे आनंद व्यक्त का करत नाहीयेत. तर पॅडीदादांचं म्हणणं त्याच्यावर की उथळ पाण्याला खळखळाट फार असतो, पण संत पाणी जे आहे त्याच्या खाली प्रवाहाला जोरात वेग असतो. पण हे बोलायचं झालं, पॅडीदादांना हे कळलं की आपण सकाळी बोलत होतो की त्याला इन्सिक्युरिटी आहे, तो आपल्या बाजूने खेळेल नाही खेळेल. त्याने तुमच्या तोंडावरती मस्त एक उत्तर दिलेलं आहे, तुम्हाला सेव्ह केलेलं आहे. मला असं म्हणायचं की अभिजित सावंतवरती बोट उचलण्याच्या आधी सगळ्यांनी असा विचार करा की तो तुमच्याच ग्रुपमध्ये खेळतोय, त्याला अक्कल आहे, त्याला माहिती आहे की तुम्ही टॉप बॉटम 2 मध्ये आहे, तर तुम्हाला कुठेतरी वाचवलं पाहिजे म्हणून त्याने तुम्हाला वाचवलं. सूरजला वोट करणारे आहेत ते त्याला दिसलं त्या दिवशी, म्हणून त्याने सूरजला थांबवलं आणि सूरजच्या वेळी तुमचं नाव घेतलं. ठीक आहे, म्हणजे त्याला बरोबर माहिती आहे कसं खेळायचं, काय खेळायचं. आणि त्यात सुद्धा जर तुमचं असं म्हणणं असेल की त्याला इन्सिक्युरिटी आहे, आपलंच नाणं खोटं आहे, असं जर बोलत राहिलात तर मग खूप अवघड होऊन जाईल. आणि असं वास्तविक होता कामा नये. त्याने कितींदा तुम्हाला प्रूव्ह केलेलं आहे की तो तुमच्याच टीमकडनं खेळतोय. आणि अंकिता, मला असं वाटतं की थोडीशी या बाबतीत तू जबाबदारी घेऊन ह्या टीमला तू एकत्र करू शकता आणि तुम्ही सगळीजण चांगली खेळू शकता. बघू आता खेळतात की नाही खेळतात, पण निदान माझं म्हणणं तरी असं आहे. मग आता बिग बॉसचा गेम बघा कसा होता. काय होतं यांचं ठरलेलं की बिग बॉसला जर माहिती होतं 50,000 करन्सी ह्यांच्याकडे, 1,00,000 ह्यांच्याकडे, म्हणजे 55,000 जिंकलेली आणि 50,000 अरबाजकडे, तर ह्यांनी काय केलं असतं, तिघांना पण एकत्र पाठवलं असतं आणि तिघांना पण सांगितलं असतं. पण नाही, क्रिएटर्सना एक वेगळा गेम पाहिजे होता, म्हणून त्यांनी काय केलं, ह्या दोघांनी आपले निर्णय दिल्यानंतर त्यांनी वैभवला सेपरेट 50,000 घेऊन त्यांच्यापैकी एकाला बोलवलं. बाहेर त्यांची चर्चा झाली कोण घेऊ शकतं निर्णय, तर वैभवला सगळ्यांनी पुढे ढकललं. त्यात जान्हवीचं एक वाक्य आलं की आपल्याला आपलं चांगलं करायचं, पण त्यांचं पण नुकसान कसं करता येईल ते बघायचं. ही बाई दुसऱ्याच्या वाटोळ्यावरच टपलेली असते का काय माहिती, लायकीत राहायचं, लायकीत, हा तसं सांगते, बरं ठीक आहे. वैभव गेला, त्याला 5 गोष्टी त्यांनी सांगितल्या. नॉमिनेट समवन. आता 5 पॉवर कशा आहेत बघा. एखाद्याला नॉमिनेट करायचं, नॉमिनेट त्याला असं नसं कोणाला करायचंच होतं. ठीक आहे. दुसरं काय होतं, रिप्लेस समवन फ्रॉम नॉमिनेशन. आता एखाद्याला नुसतं नॉमिनेट करणं सुद्धा चांगलं आहे की दुसऱ्या टीम मधल्या एखाद्याला रिप्लेस करायचं, आपला सेव्ह करायचाच पण दुसरा रिप्लेस करायचा, म्हणजे 100% हाच पॉईंट तो निवडणार होता. तिसरा होता रिमूव्ह कॅप्टन्सी. एकाला कॅप्टन्सी मध्ये काढायचं, हे आहेत ताकदवर, हे एखाद्याला काय दोघा तिघांना पण काढतील कॅप्टन्सीवरून बाहेर, त्याच्यामुळे ह्यांना गरज नाही वाटत त्याची. वोट टू सेव्ह अदर. दुसऱ्याला सेव्ह करण्यासाठी वोट करायचं, त्याच्यापेक्षा दुसऱ्याला रिप्लेसच केलेलं बरं. नंतर नो ड्युटी फॉर अदर, म्हणजे 100% ह्याच्यामधला तो फक्त कुठला एक ऑप्शन निवडणार होता, रिप्लेस समवन फ्रॉम नॉमिनेशन. मग मेकर्सचा हा प्लॅन होता की निकीची जी पूर्ण टीम आहे शेपटी सकट सगळ्यांना सेव्ह करायचं, असं मला वैयक्तिक वाटतं की थोडासा बायस गेम इथे झाला. आता आपण आपल्यावरून म्हणू शकतो बायस गेम आहे, पण त्यांना पण मिरच मसाला पाहिजे. त्यांना ते निखिल सारखे तांगड्यावर तांगडे टाकून बसलेले दामले नको असतील. योगिता आता वन साईड एकटीच रडायला लागली आहे, म्हणते मला राहायचंच नाही गेम मध्ये, मला बाहेरच काढा. मग आता ज्या प्लेयरना खेळायचीच उत्सुकता नाही त्यांना ठेवण्यापेक्षा जे लोक काहीतरी काड्या लावतात, खोटं बोलतात, भांडणं करतात, त्यांना ठेवणं ना टीआरपी साठी चांगलं आहे. म्हणून त्याने काय केलं, वैभवने रिप्लेस केलं. त्याने काय केलं, घनश्याम बाळाला सेव्ह केलं आणि त्याच्याऐवजी रिप्लेसमेंटमध्ये अभिजितला टाकलं. अभिजित तू जात नाहीस, अभिजित दादा तुम्ही गेममध्ये 100% राहणार, कारण तुम्ही खेळतायच मास्टर माइंड आणि हे फक्त तुमच्या टीमला कळलं पाहिजे. आता पुढच्या भागामधल्या थोड्याशा शॉर्ट्स जे समोर आले त्याच्यात आपल्याला कळतंय की 1-2 सीन तुम्हाला सांगतो मी, की कॅप्टन्सी टास्क त्याच्यामध्ये सूरज, वैभवला आणि अरबाजला दोघांना पण घेऊन नाडलाय आणि डीपी दादा सूरजला वाघ म्हणत होते. बघतोस काय रागानं तोंड उघडलंय वाघानं सूरज भाऊने आपल्या, म्हणजे चांगला आहे. सूरज भाऊ आता गेममध्ये आल्यात आणि गेम खेळतात. आणि माझं हेच म्हणणं होतं की मागच्या टास्कमध्ये, ह्याच्या टास्कमध्ये सूरजला तिथे अडकवण्यात आलं ना टीम ए मध्ये, तसं सूरजला तिथे अडकवायला नको होतं. सूरज दुसऱ्या टीम मध्येच ठेवा. आमचं तरी सगळ्यांचं मत आहे, तुमचं काय मत आहे सांगा. सूरजचं दुसऱ्या टीम मध्ये असेल म्हणजे अंकिता, डीपी भाऊ, अभिजित सावंत बरोबर वगैरे, तर ते थोडं कसं होईल, अरबाजला आणि वैभवला लढण्यासाठी कोणतरी चांगला प्लेअर राहील. तर आता तसंच झालं तरी आहे, त्या एपिसोडवरती आपण बोलू. तर हा होता 2 एपिसोडची समरी. ट्राय करेन मी दररोजच्या दररोज व्हिडिओ टाकायचे. थोडंसं किमो वगैरे चालू असल्यामुळे थोडा मला म्हणून त्रास होतो, त्याच्यामुळे आजचं उद्यावर जाऊ शकतं. पण माझा 100% प्रयत्न असेल की दररोज तुम्हाला येऊन भेटेन आणि दररोज या गोष्टीवरती आपण बोलू. आजच्या एपिसोडची म्हणजे उद्याच्या एपिसोडची सुद्धा जी येणार आहे ते पण आपण रात्रीच बनवून टाकायचा प्रयत्न करू. तर भेटू आपण पुढच्या एपिसोडच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला काय चांगलं वाईट वाटलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून कुठला टॉपिक राहिला असेल तर तो पण नक्की 100% कळवा.
चला भेटूच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आनंदी राहा. धन्यवाद.